लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या बॅनरवर दगडफेक, फुलंब्री तालुक्यातील सकल वंजारी समाजातर्फे निषेध। बातमी फुलंब्री। औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द या गावात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या बॅनरवर दगडफेक करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील वंजारी समाजातर्फे फुलंब्री तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे एका समाजाचे नेते नसून सर्व समाजाचे नेते होते। तसेच सर्व ओबीसी समाजाला त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे व ते आजही सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या हृदयात आहेत। स्वर्गीय मुंडेंनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही इतिहास घडवलेला आहे। अशा महान नेत्याच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या लोकांना व मुंडे साहेबांच्या विरोधात द्वेष निर्माण करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यांच्या बॅनरवर दगडफेक करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनामार्फत फुलंब्री तालुक्यातील सकल वंजारी समाजातर्फे दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी तहसील कार्यालय फुलंब्री येथे करण्यात आली होती। या निवेदनावर त्र्यंबक नांगरे, पंडित नागरे, राजेंद्र व्ही नागरे, सुरेश नागरे, दिलीप जाधव, सुनील नागरे, अयूब पटेल, भगवान नागरे, संतोष नागरे, राधाकिसन नागरे यांच्यासह अनेक समाज बांधवांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.